हे नमस्ते मित्रांनो. आचार्य प्रशांतची फिलॉसॉफी काय आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत. आचार्य प्रशांत हे तुम्ही नाव ऐकलंच असेल, यूट्यूबवरती पाहिलं असेल. त्यांचे जवळपास 60 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि ते गीता, अद्वैत वेदांत आणि जे विजडम लिटरेचर आहे, वेस्टर्न असेल, ऑल ओव्हर द वर्ल्डचं जे लिटरेचर आहे त्याच्यावरती ते कॉमेंट्री करतात. तर मी त्यांना जसं ऐकलं आहे किंवा त्यांना जसं समजलं आहे त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ते म्हणजे जाणण्यावरती फोकस करतात. अंडरस्टँडिंग, कुठल्याही गोष्टीची अंडरस्टँडिंग, जशी की जॉबची अंडरस्टँडिंग, जॉब म्हणजे काय असलं पाहिजे, करिअर म्हणजे काय असलं पाहिजे, मॅरेज म्हणजे काय आहे नेमकं, मॅरेजची कन्सेप्ट कशी चालू झाली, परत आपण जे काही करतो आपल्या लाईफमध्ये आपला एक एक डिसिजन, एक एक सूक्ष्मतम डिसिजन आपण कुठल्या बेसिसवर घेतो, त्याचं म्हणजे तो तो जो डिसिजन आहे तो घेणारा कोण आहे, करता है ना, करणारा, त्याच्यावरती ते फोकस करतात. ना की तुम्ही कुठलं काम करताय तुमच्या आयुष्यामध्ये. काम इम्पॉर्टंट नाही आहे, तर इम्पॉर्टंट काय आहे, करणारा, त्याचं सेंटर कसं आहे. मग ते सेंटर कसं ओळखाल तुम्ही, की आता मी एखादा एखादा एखादं काम करतो आहे तर त्याचं सेंटर कसं ओळखेन मी. तर मी माझी कामना काय आहे त्याच्या पाठीमागे, म्हणजे सकामता आहे का निष्कामता आहे. मग सकामता म्हणजे मी काहीतरी त्याच्या पाठीमागे माझा उद्देश आहे, मला काहीतरी स्वार्थ माझा पूर्ण करायचा आहे आणि म्हणून मी ती गोष्ट करतो आहे. आणि निष्कामता म्हणजे माझा काहीच स्वार्थ नाही आहे, म्हणजे माझा स्वार्थ पूर्ण संपला आणि मी विदाऊट स्वार्थ ते काम करतो आहे. तर हे दोन सेंटर आहेत. आणि मग सेंटरच असं बनवा की मग त्या सेंटरनंच आपल्याला चालवलं पाहिजे. थोडक्यात ते जे निष्कामतेचं सेंटर आहे ते इतकं प्युअर होईल की मग सकामता राहणार नाही त्याच्यात. जसं श्रीकृष्णांनी गीतेमध्ये निष्कामतेचा जो अर्थ सांगितलेला आहे, म्हणजे त्या बेसिसवर ते बोलतात. किंवा मग मग ती निष्कामता कधी येईल, तर जेव्हा आपल्याला आपलं सेल्फ नॉलेज होईल, म्हणजे आत्मज्ञान होईल आपलं, म्हणजे आपण कोण आहोत, आपण इथे कसं आलो, आपला म्हणजे आपण संयोगानंच आलो आहे नाही का. आपल्या हातात नव्हतं आपण ह्या जगात येऊ किंवा न येऊ. आता एकतर आलो आहे आपण जगात. मग जगात आल्यानंतर आपण लहान होतो, लहानाचं मोठं झालो आपण. आपण शिकायला लागलो, शाळेत गेलो, आपण कितीतरी गोष्टी केल्या, आपण कितीतरी गोष्टी ना खूप जास्त महत्त्व देत गेलो आणि आत्ताही देत असतो आपण, आहे ना. तर त्या गोष्टी समजून घेणं ही आचार्य प्रशांतची फिलॉसॉफी आहे. मग ती पैशाचं महत्त्व असेल, रिलेशनशिप्सचं महत्त्व असेल आपल्या लाईफमध्ये, कशा रिलेशनशिप्स असल्या पाहिजेत, पैसा किती कमवला पाहिजे, पैशाला किती महत्त्व दिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला इथं आपल्याला पाहायचं आहे. असं नाही आहे की बाबा ते कोणीतरी असं सांगतायत की तुम्ही सगळं सोडून द्या आणि फक्त अध्यात्म करा, किंवा फक्त म्हणजे आपली एक मेंटॅलिटी असते ना, अध्यात्मात गेला म्हणजे माणूस पूर्णपणे साधू होईल, तर तो सगळं सोडून देईल. असं नाही. म्हणजे हे एकतर आपल्याला एक परंपरागत दृष्टिकोन तसा दिलेला आहे आपल्याला. आपल्याला वाटतं की म्हणजे माणूस अध्यात्माला लागला म्हणजे तोच करेल किंवा तसाच जगेल. तर तसं नाही. अध्यात्म म्हणजे सेल्फ नॉलेज, अधिक आत्म. माझे जे विचार आहेत किंवा माझ्या ज्या कामना आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत, त्या कुठून येत आहेत, मला म्हणजे त्याच्या पाठीमागचं बेस काय आहे किंवा त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. आणि मग ते मी कसं समजून घेईन, तर मग मी स्वतःचं सेल्फ अवलोकन करत राहीन क्षणाक्षणाला. किंवा मे बी माझे डिसिजन्स जे येत आहेत, माझी जी रिलेशनशिप आहे, मग ते कॉन्शियसनेसचं बोलतात. चेतना. चेतना म्हणजे काय, तर आपली रिलेशनशिप दुसऱ्यासोबत, म्हणजे आपण एक रिलेटिव्ह, म्हणजे आपण कुणासोबत तरी कनेक्ट असतो ना. आपलं रिलेशन असतं प्रत्येक गोष्टीसोबत. आपल्या जॉबसोबत रिलेशन असतं, आपल्या बायकोसोबत रिलेशन असतं, आपल्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशन असतं, आपल्या मित्रांसोबत रिलेशन असतं, आपल्या एव्हरीथिंग है ना. मग ते जे रिलेशन आहे, ती रिलेशनशिप कशी आहे, ती कॉन्शियसनेस कशी आहे.
हं? ती भोगण्याची आहे का ती जाणून घेण्याची आहे एखाद्याला? एखादा एक XYZ आहे. तो असं डिसिजन घेतोय, तर तो तो का घेतोय? किंवा मग त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? हे समजून घेणं, ही कॉन्शियसनेस ठेवणं. म्हणजे ही समजून समजून घेणं ती गोष्ट, अंडरस्टँडिंग करणं. तर त्याच्याबद्दल ते बोलतात आणि ते मग हायर करत राहा तुम्ही, हायर करत राहा. मग तुम्ही हायर कशी होत जाईल तर ती बॉडी टेंडन्सीजपासून माणूस हायर विजडमकडे जाईल, है ना. हायर व्यापक त्याचा दृष्टिकोन होईल, ना की तो पेटी इंटरेस्ट पाहिल त्याचे स्वार्थ पेटी त्याचे. म्हणजे मी माझा माझा जॉब, माझी फॅमिली, माझे पैसे, माझा अकाउंट अँड ऑल, हे पेटी इंटरेस्ट आहेत. हे पण असले पाहिजेत, बट त्याला तुम्ही किती महत्त्व देताय मग? आणि पूर्ण हीच फिलॉसॉफी आहे. आणि ह्याच्यावरती मग त्यांनी मला वाटतं ऐकलं पाहिजे आपण प्रत्येकाने त्यांना, आणि बघितलं पाहिजे म्हणजे त्यांचा म्हणजे काय दृष्टिकोन आहे, किंवा त्यांची अंडरस्टँडिंग आपण घेतली पाहिजे. तरच आपल्याला समजेल ना ते काय सांगतायत. जर त्यांना आपण असंच न ऐकताच आपण जर आपले मतं मांडत असू, तर मग ती पण कुठंतरी एक क्रिटिसिझम, चुकीचा क्रिटिसिझम असेल, तो राईट क्रिटिसिझम असू शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद.